नमस्कार. मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलमध्ये. मी आज एक कथा घेऊन आलोय. एका पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची 80 वर्ष निष्ठावंत सेवा करणाऱ्या वारकऱ्याची आणि त्या महान भागवत भक्त असणाऱ्या वारकऱ्याच्या निष्ठावंत सुनेची. वय वर्ष 80 वर्ष झालेला एक निष्ठावंत वारकरी बुवा एके दिवशी सहज त्याने विचार केला की आपण आपल्या 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय मिळवलं. हा विचार करण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी, अंतर्मग्न होण्यासाठी त्यानं आपल्या घराच्या आतून कडी लावली. बैठक रूम मध्ये आला, हॉलमध्ये आला, आपल्या सोफा सेटवरच्या खुर्चीवरती निवांत बसला, डोळे मिटून घेतले आणि विचार करू लागला. पंढरपूरच्या मालकाची 80 वर्ष झालं मी सेवा करतोय. पंढरपूरच्या मालकाची निष्ठावंत पद्धतीनं मी वारी केली. या 80 वर्षात माझ्या आयुष्यात मी मिळवलं काय. डोळे झाकून घेतले आणि एक 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 जीवनातला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहायला लागला. विचार केला, काय मिळवलं. पोटी 3 मुलं जन्माला आली, पण तिन्ही मुलं भगवान पांडुरंग परमात्म्याची तेवढीच निष्ठेने सेवा करणारी निष्ठावंत वारकरी निघाली. वारकऱ्याचा ऊर भरून आला. अरे काय मिळवायचं. आपण जो मार्ग निवडला त्याच मार्गाने मुलांनी चालावं. याच्यापेक्षा वडिलांच्या जीवनामध्ये आनंद तो दुसरा कोणता असेल. डोळे मिटले, पुन्हा विचार केला, अरे आणखी काय मिळवलं. काय मिळवलं. 3 निष्ठावंत वारकरी असणारी मुलं आणि त्यांच्या लग्न झालेल्या तिन्ही सुना, त्या सुद्धा तेवढ्याच निष्ठावंत पद्धतीच्या पंढरपूरच्या मालकाची वारी करणाऱ्या, पंढरपूरच्या मालकाची पांडुरंग परमात्म्याची सेवा करणाऱ्या. डोळ्यातनं आनंदाचे अश्रू आले, स्मितहास्य आलं आणि डोळे उघडून विचार करतो, अरे मिळवायचं काय. जो मार्ग आपण तयार केला त्याच रस्त्याने आपल्या मुलांनी जावं, त्याच रस्त्यांनी सुनांनी जावं, त्याच रस्त्याने नातवंडांनी जावं. याच्यापेक्षा जीवनातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीचा आनंद तो तरी काय असतो. डोळे मिटून घेतल्याने विचार केला, बस बस बस, अरे इथलं जगणं बस. आयुष्यात मिळवायचं तर याच्यापेक्षा काय. डोळे मिटले, वर आभाळाकडे पाहिलं आणि आवाज दिला, यमा ये रे बाबा न्यायला. त्या आवाजाने पंढरपूरच्या मालकाची, वारकऱ्याची ही एक आवाजाची ताकद. यमलोकातल्या यमचं सिंहासन हलायला लागलं. यमदूताने विचारलं, यमदेवा काय झालं, सिंहासन हलतंय. यमानं सांगितलं, अरे यमदूता, हे पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची निष्ठावंत सेवा करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याच्या आवाजानं खुर्ची हल्ली. काय म्हणतोय वारकरी बुवा, बोलवतोय न्यायला. अरे पण नियम आहे आपला, आयुष्य संपल्याशिवाय आणायचं कसं. किती आयुष्य शिल्लक आहे. चित्रगुप्ताकडून विचारलं आणि सांगितलं, आणखी बरंच आयुष्य शिल्लक आहे. यमदेवाने सांगितलं, जर वर आणायचं असेल तर नियम सांगतो सगळं आयुष्य संपवायचं, त्याशिवाय आणता येत नाही. काम करा चित्रगुप्ता, वारकरी बुवाची आवाज आणि साध आहे ना, तर त्याचं सगळं आयुष्यावर फुली मारा, आयुष्य सगळं संपवा, मी त्याला घेऊन यायला तयार होतोय. यमदेव यमदूतासह खाली असणारा मृत्यू लोकामध्ये आला. वारकरी बुवाच्या दारावरती आवाज दिला, वारकरी बुवा दार उघडा. तसा असणारा 80 वर्षाचा निष्ठावंत वारकरी दारापर्यंत पोहोचला. कडी उघडली, यमदेवाला पाहिलं, यमदूताला पाहिलं, ऊर भरून आला. एक हाक द्यावी आणि यमलोकातनं यमाने यावं. या 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 यमदेवा, काय सेवा करू. लांबून आला, प्रवासाने थकला असाल, काही चहा पाणी वगैरे करायचं का, नाश्ता करता का, जेवण करता. त्या यमदूताने सांगितलं, यमदेवा, एवढं आदरातिथ्य करणारं, कौतुकानं आनंदानं बोलवणारं हे पहिलंच गिरायक आहे आपल्याकडे. मग इच्छा काय आहे यमदूता. काही नाही यमदेवा, आजपर्यंत पंढरपूरच्या अमृत तुल्य नावाच्या चहाचं मी फार ऐकलंय. स्वर्गातलं अमृत पिलो, पण अमृताच्या समान असणारा चहा पिलो नाही. चहा प्यायची इच्छा आहे. वारकरी बुवा सांगा चहा ठेवायला. वारकरी बुवानं बसायला आसन दिलं आणि तिथून हॉलमधून, बैठक रूम मधून आवाज दिला, सुनबाई. तसे निष्ठावंत वारकऱ्याची निष्ठावंत सून बाहेर हॉलमध्ये आली आणि विचारलं, काय मामा, या पाहुण्यांसाठी चहा ठेव. जाता जाता सुनेनं पाहिलं पाहुण्यांकडे, पण ओळख लागेना. चहा ठेवता ठेवता ती विचार करते, कोणाकडचे पाहुणे असावे. थोरल्या कडचे, माझ्याकडचे तर नाही, धाकटीकडचे नाही, कोणीकडचे पाहुणे असावेत. त्याने विचार केला, मला पाहुणे ओळखता येत नाहीत, पण माझ्या सासूला मात्र नक्की पाहुणे ओळखायला येतील. आवाज दिला, मामी मामी. काय ग सुनबाई, कशासाठी ओरडते. मामानी चहा ठेवायला सांगितलं, मग तुला येत नाही का. येतो ना मामी, पण ज्या पाहुण्यांसाठी चहा ठेवायला सांगितला त्या पाहुण्यांना मी ओळखत नाही. तुम्ही ओळखता का. एवढं ऐकलं मामीनं, मामी आली, यांच्या सगळ्या पाहुण्यांना मी ओळखते. पूर्वी असं बैठक रूम मध्ये जाता येत नव्हतं. भिंत आणि भिंतीला एक खिडकी असायची, त्या खिडकीची असणारी फळी बाजूला सारली. सासून बाहेर डोकावून पाहिलं,
तिला काही पाहुणे ओळखू येईना. तिनं सांगितलं सुनबाई मीही पाहुणे ओळखायला येत नाहीत, मलाही पाहुणे ओळखू येत नाहीत. आणि सुनबाईने चहा ट्रे मध्ये कपामध्ये घेतला, डोळे झाकून घेतले आणि शंकेची पाल मनात चुकचुकली. हे पाहुणे नक्की कोणत्या गावचे असतील. बाहेर आले, चहाचा कप सगळ्यांच्या हातात दिला, ट्रे बाजूला ठेवला आणि सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि विचारलं, मामा खरं सांगा कोणत्या गावचे पाहुणे आहेत? मामा खरं सांगा कोणत्या गावचे पाहुणे? मामा खरं सांगा. सुनबाई हे इथले नाहीत पाहुणे. कोणत्या गावचे पाहुणे आहेत मामा? सुनबाई हे लांबचे पाहुणे आहेत. कोणत्या गावचे मामा पाहुणे आहेत सांगा. सुनबाई हे यमलोकातले पाहुणे. कशासाठी आलेत इथं? मला न्यायला आले. का म्हणून? आम्हाला सोडून जाणार? बस सुनबाई काय मिळवायचं आयुष्यामध्ये? अगं जो मार्ग तयार केला त्या रस्त्यानं मुलांनी सुनांनी नातवंडांनी जावं याच्यापेक्षा आनंद मोठा तो आमच्या आयुष्यात काय असणार आहे? बस 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 आता जावं म्हणतोय. नाही मामा आणखीन आम्हाला कसा परमार्थ करा शिकायचा आहे, त्यामुळे तुम्ही नाही जायचे. पण यम तर आलेत सुनबाई, बघते कसे नेतात ते. ऐका दादा, निष्ठावंत वारकऱ्याच्या निष्ठावंत सुनेचा महिमा मी तुमच्या समोर सांगतोय. यमाच्या जवळ गेले आणि विचारलं, कोण आहे रे यम? मी आहे. कशासाठी आला? तुझ्या सासऱ्याला न्यायला. न्यायचं नाही इथनं चालू लाग माघारी. यमाने सांगितलं, सुनबाई आम्ही मनाने नाही आलो, तुझ्या सासऱ्याने बोलून घेतलंय. पण मी सांगते जावा माघारी, पण असं जाता येणार नाही. तुझ्या सासऱ्याच्या आयुष्यावर सगळी फुली मारून मी इथं आलोय, त्याचं आयुष्य संपलं. नियम आहे, आयुष्य संपलं की न्यावं लागतं. सुनबाईने विचारलं, यमा मग माझं आयुष्य किती शिल्लक आहे? सुनबाई तुमचं आणखी भरपूर आयुष्य शिल्लक आहे. मग काम करा, माझ्या आयुष्यातली 10 वर्ष काढा आणि माझ्या सासऱ्याच्या आयुष्याला जोडा आणि त्यांना इथंच ठेवा आणि उठा, इथून निघून जा. यमदेवाला माघारी जावं लागलं. सुनबाईचं 10 वर्ष आयुष्य काढलं आणि त्या सासऱ्याला दिलं आणि तो सासरा असणारा मोठा महान भागवत भक्त संत ठरला. तो सासरा म्हणजे संत म्हणजे दुसरा कोणी नाही, श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज. आणि ती सुनबाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, श्री संत भागीरथी आई साहेब. कारण ही कथा आहे श्रद्धेची, ही कथा आहे निस्सीम गुरुभक्तीची आणि ही कथा आहे मोठ्या त्यागाची. कारण त्याग, श्रद्धा आणि गुरुभक्तीच्या जोरावरती आपल्या सुनेनं सासऱ्याला म्हणजे एका शिष्यानं, एका गुरुला म्हणजे भागीरथी आई साहेबानं आपल्या सासऱ्या रूपी संत रूपी महात्म्याला श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराजांसाठी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं. जर तुमच्याजवळ श्रद्धा असेल, जर तुमच्याजवळ गुरुभक्ती असेल आणि जर तुमच्याजवळ निस्सीम त्याग असेल, तर या जगातल्या अशक्यातल्या अशक्य गोष्टी सुद्धा सहज शक्य करता येतात, हेच आम्हाला समजतं.